महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे, अतिरेकी आणि पिढीजा या सतीश आळेकरांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर मानाचं स्थान मिळवलं आहे. त्यांच्या विकी एम एम साहेब, महानिर्वाण, बेगम बर्वे या सुपरिचित नाटकांनी भारतीय स्तरावर त्यांचं चांगलंच नाव झालेलं आहे. आशय आणि शैली या दोन्ही पातळ्यांवर आळेकरांचं नाटक अतिशय महत्वाचं मानलं जातं. एक अतिशय इंटरेस्टिंग इनोसन्स, एक असं भावूकपण संबंध सतीशच्या लिखाणामध्ये या हळवेपणाला बसलेले धक्के आहेत. आणि दोन्हीमध्ये एक मोठा झुलता पूल आहे आणि त्या पुलावर मी उभा आहे. आणि ते सतीशनी तो जो काल पकडलेला आहे मधला काळ, हा इतर अनेक नाटककारांपेक्षा अत्यंत अवघड, मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारा आणि त्याच्या पिढीला त्याच्या काळात पडलेले जे प्रश्न आहेत ते व्यक्त करणार आहे असं मला वाटतं. विजय तेंडुलकरांच्या नंतर अत्यंत महत्वाचा लेखक म्हणून त्यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. रंबाय का? हो आहे. त्याला पण वास येत असेल. वास कसा येईल इतक्यात? बघू. सकाळीच काढलाय. आळेकर हा साहित्यिक नव्हे, तो कधीही म्हणाले नाहीये. तो नाटककार आहे, त्याची स्वतःची शैली आहे. आळेकरचं नाटक साहित्य म्हणून येतच नाही, तो लिहित असतानाच त्याला प्रयोग दिसतो. आमची पिढी एक सिम्बायोटिक एक्झिस्टन्स आहे. म्हणजे आमचं इमोशनल अपब्रिंगिंग हे पारंपरिक आहे आणि आमचं बौद्धिक अपब्रिंगिंग हे वेस्टर्न आहे. म्हणजे घरात आम्ही शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही आणि शास्त्रीय माध्यमामध्ये आम्ही भावनिक प्रश्न उपस्थित करू असं नाही. अशा पिढीतला हा नाटककार आहे. आळेकरांचं योगदान मला या अर्थाने माहितीपटाच्या द्वारे पकडायचं होतं आणि ते या माहितीपटातून आपल्याला एका अर्थाने ओळख या स्वरूपात यावं अशी अपेक्षा त्या पाठीमागे आहे. पु ल देशपांड्यांच्या वाचनात मात्र, पुस्तकाच्या वाचनात मात्र वेगळेपणा जाणवला. त्यांचं असं वाटलं की ते पुस्तकाच्या ऐवजी आपण काहीतरी परफॉर्मन्स बघतोय असा एक कायम सेन्स त्यांच्या पुस्तकातनं यायचा. त्याच्यामुळे दृष्टी एक जी मिळत गेली ती प्रयोग मूल्यांची मिळत गेली. आणि ह्या पार्श्वभूमीवर आमच्या कळत्या वयात दोन महत्वाची नाटकं मुंबईहून आली. एक म्हणजे विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेलं श्रीना पेंडसे यांचं यशोदा हे नाटक पहिल्यांदा मी बघितलं आणि सगळ्यात वेगळ्या वळणावरचं जाणाऱ्या नाटकाच्या ज्या काही स्मृती आहेत त्यामधलं ते नाटक आहे. आणि त्याचबरोबर विजय तेंडुलकरांचं शांतता कोर्ट चालू हे नाटक. जीवन हे असं आहे, जीवन हे तसं आहे, जीवन हे अमुक आहे, जीवन हे तमुक आहे, जीवन हा टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. ते नाटक बघत असताना मात्र मी अतिशय हादरून गेलो आणि असं वाटलं की असं नाटक आपल्याला कदाचित पुढे मागं करता आलं पाहिजे. या या चित्तड तुला यायची वेळ झाली का रे? आणि उशीर करायला तुला काही घर वाटलंय काय? त्याला तुमचा पण बरं आहे रे, प्रॅक्टिकलची लाईन नाही ना तुम्हाला. आमची मारली आज कोणी मास्तरनी, दुसरं कोण मारणार आहे? ओरल आमची दर शनिवारी असते, पण भडव्यांनी आजच घेतली. म्हणला मी आजच घेतो. म्हणलं घेतो काय? माझी शून्य तयारी रे, फार वाट लागली माझी. त्यावेळचा विद्यार्थी की त्यावेळचा तरुण जसा विचार करतो तसाच हा विचार करतो. आळेकरांच्या बाबत मात्र आळेकरांचा भवताल, भाषा आणि प्रयोग या तीन गोष्टींशी असलेलं जे नातं आहे. नदी ही संकल्पना इतकी मनामध्ये रूढ झाली, कारण रोज जाता येताना नदी क्रॉस करायला लागायची, नदीच्या पलीकडे जायला लागायचं, नदीच्या भोवती जायला लागायचं. आणि तसं नदीला तसं प्रेक्षणीयता पुण्याच्या कधीच नव्हती. कायम मुरदूस झालेलीच नदी असायची. अदरवाईज त्या नदीच्या वाट्याला पावसाळा जर चैत्र 1-2 महिने सोडले तर त्याला नदीला नदी पण नसायचं. पण त्या नदीच्या भोवती एक कायम काय म्हणतात ते जगण्याचा एक काहीतरी क्षण कळत नकळत येऊन जायचेच. म्हणून मग मला असं वाटलं की आपल्या भोवतीचं जे विश्व आहे त्याच्या भोवतीचं काहीतरी आपण लिहावं, जे मनामध्ये अस्वस्थता ज्यांनी मासते ती. म्हणून मग माझ्याकडे झुलता पूल ही एकांकिका तेव्हा सुचली आणि त्यावेळेला मी ती फर्ग्युसनच्या शेवटच्या वर्षाला असताना ती एकांकिका लिहून माझ्याकडनं पूर्ण झाली.
याच्यामध्ये मुख्यत्वे करून एक नेहमीची अडचण अशी येते की एखाद्या नाटककाराच्या विषयी एक बोलायचं म्हणजे त्याची नाटकं ही दिसायला पाहिजेत, ऐकू यायला पाहिजेत. कारण मराठी रंगभूमीवरचं तेच एक महत्वाचं बलस्थान असतं की त्यांची भाषा. झुलत्या फुलाचा, अगदी घरातल्या चहाच्या गाण्याचा सुद्धा, त्या गाण्याला सुद्धा भोग पडलेलं. साला सगळ्यात चौथा चहात पडला. कधी नव्हतं तर आमची मैत्रीण घरी आलेली तर आईनं नेमका हा तडा गेलेला कप निवडला. वडील कसे मध्ये मध्ये बोलत होते हे तर तुम्ही पाहतच होता. पण मी तरी काय करणार हो रागून. घराबाहेर पडलं म्हणजे तात्पुरतं बरं वाटतं. या आई बापांचा त्रास होतो. जिथे तिथे बोलतात, अगदी नको असताना आणि नको तिथे. आणि यांची चर्चा फक्त वाढत्या भावाबद्दल नाही तर त्या रेल्वेबद्दल. मला तर नेहमी वाटतं माझ्या वडिलांच्या शरीरात रक्तवाहिन्यांच्या ऐवजी रेल्वेच्या रुळांचं जाळं आहे म्हणून. बिचारे साधे भोळे आहेत पण भित्रे. संपूर्ण त्यांच्या कला म्हणजे नाटकातला जी पात्र आहेत किंवा नाटकातला जे एक साधेपण आहे ते साधेपण पकडायचा, पूर्ण पकडायचा हा प्रयत्न या माहितीपटामध्ये होता. हा आचरटपणा, हा ॲबनॉर्मॅलिटी ज्याला म्हणतो ती डोक्यात नसेल तर इतकं खरं नाही उतरत. 90च्या नंतर जो फरक मोठ्या प्रमाणात जाणवला की एक खूप प्रकारचा पैसा यायला लागला अतुल पेठे यांच्या आणि जी सूत्र जी आहेत ती सूत्र घरं बांधण्याच्या हातात गेले असं वाटतं. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.